सलाम रॉकी भाई, सलाम रॉकी भाई। तर इथं आई आब्बाला ओढत होती कारण आब्बाची शर्टाची बटन कायम उघडे असतात, जे की आईला अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. तर नमस्कार, मी दीक्षा आणि हा आमच्या फॅमिली ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आम्ही आज गोकर्णामध्ये होतो आणि हा बाल्कनी व्ह्यू बघून घ्या एकदा. मॉर्निंगचा इतका सुंदर व्ह्यू होता, मी बघतच बसले होते. आणि ती बघा, तिथे खाली आमची मिनी ट्रॅव्हलर्स तिथे पार्किंग केली होती आणि व्ह्यू बघून घ्या फक्त तुम्ही. ही अशी ग्रीनरी ना मला खूप आवडते खूप, आणि असे नारळाचे झाडं बघायला खूप छान वाटतं. त्याच्यानंतर आम्ही सगळे फ्रेश झालो आणि पटकन आवरून घेतलं कारण पाऊस नव्हता, त्याच्यामुळे लवकर आवरलं आणि मंदिराच्या डिरेक्शनला निघालो. पण आधी आम्ही ब्रेकफास्ट करून घेतला, जी की इडली आणि सांबार खाल्ला होता मी, जी की एकदम टेस्टी होता. त्याच्यानंतर आम्ही निघालो, पण मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग करणं अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मी तिथलं काहीही व्हिडिओ शूटिंग केलं नाही. त्याच्यानंतर आम्ही समुद्राकडे गेलेलो, पण इथे इतका मोठा पाऊस पडला की आम्ही सगळे भिजलेलो, त्याच्यामुळे आम्हाला चेंज करणं खूप गरजेचं होतं कारण आम्हाला नंतर ट्रॅव्हलिंग करायचं होतं. रूमवर जाऊन चेंज केलं आणि आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, जे की आम्हाला जायचं होतं एक गणपतीच्या मंदिरामध्ये. ते पण खूप सुंदर होतं, पण तिथं पण व्हिडिओ शूटिंग करणं अजिबात अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मी पण तिथलं काही आतलं शूट करून घेतलं नाही. तर इथं विषय असा झालेला की आम्ही किल्ली दुसरी घेऊन आलेलो, पण ती चेंज करून आणलो. नंतर रूममध्ये गेलो आणि पहिला फ्रेश झालो आणि रेस्ट करून घेतलो. रेस्ट घेतल्यानंतर परत आवरून आम्ही खाली गेलो आणि मस्त चहा बिस्किट खाऊन घेतलं. तर ही सगळी खटापट माझ्याजवळ येऊन बसण्यासाठी चालू होती हिची. त्याच्यानंतर आम्ही मुर्डेश्वर टेम्पलकडे निघालेलो. आणि हे टेम्पल किती सुंदर आहे, किती सुंदर व्ह्यू आहे, हे तुम्ही यात बघून घ्या. यानंतर महादेवाचं जी मूर्ती आहे तिथं एक केव आहे, त्या केवमध्ये आम्ही गेलेलो. तिथे इतक्या सुंदर सुंदर मूर्ती होत्या, ज्या की एकदम अशा रिअलिस्टिक वाटत होत्या बघायला. खूप सुंदर आहे आणि एक ती स्टोरी आहे पूर्ण. तुम्ही गेलात तर नक्की इथे व्हिजिट द्या, खूप सुंदर आहे ही जागा. यानंतर आम्ही आमचा डिनर करून गेलो रूमवर. आजसाठी एवढंच. थँक्यू. गुड नाईट. बाय.